संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात धडाकेबाज निर्णय. उद्यापासून सर्वांना खुशखबर. 25 एप्रिल शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो. तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. पहिली बातमी बघा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं. त्यामुळे महायुती सरकारच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. केवळ कर्जमाफीची घोषणा केली म्हणून कर्जमाफी करणे योग्य नाही, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. एनडीटीव्ही मराठीच्या मराठी मंच या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील 60 ते 70% शेतकरी आर्थिक ताणतणावात असतात. राज्यातील शेतकऱ्यांना आपण वार्षिक 12,000 रुपये मदत करतो. वेगवेगळ्या प्रकारे इन्शुरन्सच्या माध्यमातून मदत करतो. या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपण शेतकऱ्यांना मदत करतच असतो. चांगल्या मान्सूनच्या वर्षात कर्जमाफी दिली तर त्याचा फायदा फक्त बँकांना होतो. दर 5 वर्षांनी 1 वर्ष राज्यात दुष्काळ येतो. राज्य आर्थिक दबावात असताना आणि दुष्काळी वर्ष नसताना आपण कर्जमाफी दिली तर त्याचा फायदा फक्त बँकांनाच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढील बातमी बघा. राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वय वर्ष 3 ते 6 या वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खासगी केंद्रांची अथवा शाळांची नोंदणी करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. पुढील बातमी पहा. राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांच्या अद्ययावत तपशील एका ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क, अभ्यासक्रम, निकाल, शिष्यवृत्ती यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. कोणत्या विद्यापीठात किती प्रवेश झाले, किती जागा उपलब्ध आहेत, कोणते अभ्यासक्रम आहेत, शुल्क किती आहे आदी माहिती अगदी सहज मिळणार आहे. पुढील बातमी पहा. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अजूनही खरीप 2024 मधील अतिवृष्टी आणि निसर्गाच्या कोपामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी संघर्ष करत आहेत. पीक विमा योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी विमा हप्ते भरूनही अद्याप त्यांना विमा रक्कम प्राप्त झालेली नाही. शासनाकडून जाहीर झालेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई सुद्धा वितरित झालेली नाही. या अन्यायाविरोधात आवाज उठवत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ठिय्या आंदोलन करण्यात आले. पुढील बातमी पहा. 26 एप्रिलला सातारा, घाटमाता, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आज 25 एप्रिल रोजी मात्र या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट जाणवणार आहे.